शिंदेंच्या शिवसेनेचे 35 आमदार फोडणार आणि 29च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वांना भाजपमध्ये सामील करून घेणार असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। तर धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण होणं म्हणजे तेच आका होते हे स्पष्ट होणं आहे असं देखील सपकाळ म्हणाले। आता फुटेल नंतर फुटेल माहित नाही, मात्र एकदा जो फुटतो तो वारंवार फुटू शकतो आणि त्या अनुषंगाने 2029 ची जी भारतीय जनता पक्षाची जी मोटर्स ऑपरेंडी ठरली आहे, दोन्ही मित्र पक्षांना बाहेरची वाट दाखवून स्वबळावर ते लढणार आहेत आणि करिता त्यांच्या खटपटी या सुरू झालेल्या असाव्यात। ज्या माणसाने एक निर्गुण हत्या केली, ज्यांनी त्या ठिकाणी खंडणीसारखी एक कुप्रथा लावली, मोठी दहशत निर्माण केली, अशा माणसाची कमतरता जर धनंजय मुंडेंना जर भासत असेल आणि त्यांचं स्मरण जर त्यांना होत असेल तर ते आका होते हे त्यांनी त्यांच्या या बोलीतून स्पष्ट केलं।